जातीय व धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असलेल्या परळी शहरात मुस्लिम धर्मियांचा पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रमजान ईदच्या निमित्ताने शेकडो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आले। सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील ईदगाह मैदानासह मशिदींमधून सामूहिक नमाज पठण करण्यात आले। नेहरू चौक येथील ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत सामूहिक नमाज अदा केली। नमाजानंतर दुआ करण्यात आली। त्याचबरोबर एकमेकांना सर्वांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या। मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रमजान ईद मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येते। परळी शहरात जातीय व धार्मिक सलोखा कायमच असतो याचे द्योतक ईदच्या निमित्ताने व विविध सणांच्या निमित्ताने दिसून येते। हिंदू बांधवांच्या वतीने मुस्लिम धर्मीय बांधवांना प्रत्येक ईदच्या वेळी गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्यात येतात। आज रमजान ईदच्या निमित्ताने राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुस्लिम धर्मीय बांधवांना ईद मुबारक केले, गळाभेटी घेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनेही ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, बबनभाऊ गित्ते, शहराध्यक्ष ॲडव्होकेट जीवन देशमुख आदींसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुस्लिम धर्मीय समाज बांधवांना ईदच्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान केल्या। MB न्यूजसाठी महादेव शिंदे, परळी वैजनाथ। الحمد لله رب العالمين